नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही आणखीन नवीन यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे। त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटसाठी आहे। अशा रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटचं काय करायचं ते आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण ते फेकून देतो। पण आज त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे पॅकेट कट करायचं आहे। कट करण्यासाठी आपल्याला हे पॅकेट अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करून कैचीने आपण या पद्धतीने पट्ट्यामध्ये असं ते कट करायचे। पॅकेट येथे मी कट करून घेतलेला आहे। या प्रकारे हे कट केलेलं आहे। आता आपल्याला हे अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचे। गोळा करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कुठे आणि कसा करायचा ते बघूया। या पद्धतीने दुधाच्या पॅकेटला कट करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण घासणीसारखा करणार आहोत। त्यासाठी येथे मी थोडासा साबण लावून घेत आहे। आता याने आपण हे किचन सिंक घासून घ्यायचे। हे सिंक तुम्ही बघू शकता, घासण्या अगोदर अशा पद्धतीने ते थोडंसं खराब झालेलं आहे, तेलकट झालेलं आहे। तेच आपण आता या घासणीने घासून घेणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला याने हे घासता येतं। अगदी कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा ते स्वच्छ करता येतं। त्यामुळे तुमच्याकडे असे रिकाम्या झालेले दुधाचे पॅकेट असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर करू शकता। आता तुम्ही बघा, अशा प्रकारे या रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटच्या घासणीपासून हे सिंक घासल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे। जराही कुठे तेलकटपणा किंवा चिकटपणा याच्यामध्ये शिल्लक राहिलेला नाही। अगदी नव्यासारखं ते चमकायला लागलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करा। ही टिप आहे ती म्हणजे खराब झालेला तेलकट चिकट झालेला असा मिक्सर कशा प्रकारे स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे। तुम्ही आता हा मिक्सर बघू शकता, अशा पद्धतीने तो खराब झालेला आहे। असा खराब झालेला मिक्सर कशाचा वापर करून स्वच्छ करायचा आहे ते आता आपल्याला बघायचंय। त्यासाठी आता हा मिक्सर आपण बाजूला ठेवूया आणि एक डिश घेऊया। त्याच्यामध्ये आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे। त्याचा रस आपण डिश मध्ये काढून घेऊया। रस काढून झाल्यानंतर इथे मी थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे। सोडा घालून झाले की इथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे। तुमच्याकडे जी टूथपेस्ट असेल ती तुम्ही घेऊ शकता। आता याच्यातील थोडीशी पेस्ट आपण या डिश मध्ये काढून घेऊया। जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी काढून घ्यायची। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे, त्याने आता आपण मिक्स करून घेतलेला आहे। अशा पद्धतीचे एक सोल्युशन आपण तयार केलेलं आहे। आता या खराब झालेल्या मिक्सरला आपल्याला ते लावायचे। आता त्या अगोदर आपल्याला इथे स्क्रबर ओला करून या पद्धतीने मिक्सर ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर हे जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे ते लावायचे। अशा प्रकारे मिक्सरच्या सर्व बाजूने ब्रशने आपण हे सोल्युशन लावून घेतलेलं आहे। ते आपल्याला आता 5 ते 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचे आणि नंतर हा मिक्सर घासायचे। आता 10 मिनिटे झालेली आहेत। येथे हे तुम्हाला मी बोटाने चोळून दाखवते किती सहज स्वच्छ होत आहे ते बघा। सर्व तेलकटपणा किती सहज निघत आहे। आता स्क्रबर घेऊन आपण हा मिक्सर सर्व बाजूने या पद्धतीने व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे मी सर्व बाजूने हा मिक्सर आता घासून घेतलेला आहे। मिक्सर घासल्यानंतर तो आपल्याला धुवायचा नाही, तो फक्त कापडाने आपल्याला पुसून घ्यायचा आहे। त्यासाठी असं सुक्क कापड घेऊन हा मिक्सर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित पुसून घ्यायचा। आता हे कापड आपल्याला ओलं करून ते पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा मिक्सर ओल्या कापडाने पुसून नंतर तो सुक्या कापडाने पुन्हा एकदा व्यवस्थित पुसायचा आहे। आता हा मिक्सर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे। त्यामुळे तुमच्याकडील मिक्सर सुद्धा असा तेलकट चिकट झालेला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारे हे सोल्युशन बनवून तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील मिक्सर स्वच्छ करू शकता। आता इथे मी दह्याचा रिकामा झालेला एक कप घेतलेला आहे। याचा उपयोग आपण टाकून न देता कशा प्रकारे घरामध्ये करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी आता फेविकॉल घेतलेला आहे। फेविकॉल आपण या कप वरती लावून घेऊया। कपला लावलेलं हे फेविकॉल बोटाने व्यवस्थित पसरून घेऊया। आता आपल्याला इथे काय करायचं ते बघूया। आता इथे मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। ही लोकर आपण या कपला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। इथे तुम्हाला वेगवेगळे कलर लावायचे असतील तरी लावू शकता। येथे मी ब्ल्यू कलरची लोकर सुद्धा घेतलेली आहे, ती सुद्धा अशा पद्धतीने लावून त्याच्या खाली पुन्हा एकदा ग्रीन कलरची लोकर लावून घेत आहे। या पद्धतीने इथे मी कपला लोकर लावून घेतली। आता अशा प्रकारे लोकर लावलेल्या कपला आणखीन डेकोरेट करण्यासाठी इथे मी काही मिरर घेतलेले आहेत, ते आपण या पद्धतीने फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवून घ्यायचे। तुमच्याकडे मिरर नसतील तर तुमच्याकडे दुसरं काही डेकोरेट करण्यासाठी असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। अशा पद्धतीने या कपला आपण डेकोरेट केलेला आहे। आता याचा उपयोग आपण अशा प्रकारचं आर्टिफिशियल प्लांट ठेवण्यासाठी करणार आहोत। आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचा एक घरच्या घरी शोपीस आपण तयार केलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे झालेले दह्याचे किंवा आईस्क्रीमचे कप असतील तर ते फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। आता इथे माझ्याकडील एक कागदी शॉपिंग बॅग आहे। अशी कागदी शॉपिंग बॅग ज्या वेळेस आपल्याकडे असते त्यावेळेस तिचा काय उपयोग करायचा हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण ती फेकून देतो। आज या शॉपिंग बॅगचा तुम्हाला कशा प्रकारे फेकून न देता वापर करायचा, ती कशा प्रकारे उपयोगात आणायची ते दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला ही शॉपिंग बॅग अगदी मधोमध अशी पकडून आतल्या बाजूला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो असा खालच्या बाजूला दाबून फोल्ड करून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल ती फोल्ड करण्याच्या ऐवजी वरच्या बाजूने आपण कटही करू शकतो, पण कट केली तर ती आणखीन मजबूत होणार नाही। त्यासाठी आपल्याला ती आतल्या बाजूला अशी फोल्ड केल्यानंतर ती एकदम मजबूत अशी होईल।
आता अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या या बॅगचा ऑर्गनायझर सारखा उपयोग इथे आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी याच्यामध्ये बेडशीट ठेवणार आहेत. हे जे बेडशीट आहे ते मी रोल आकारामध्ये असे फोल्ड करून घेतलेले आहे. ते छोट्या आकारामध्ये असे फोल्ड केल्यामुळे ते सहज याच्यामध्ये बसतात. अशा प्रकारच्या शॉपिंग बॅगचा जर तुम्ही वापर बेडशीट ठेवण्याच्या ऐवजी कपडे ठेवण्यासाठी केला तर कपाटामध्ये भरपूर जागा शिल्लक राहील आणि कपडे सुद्धा तुमचे ऑर्गनाइज राहतील. त्यामुळे ही शॉपिंग बॅगची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्की ट्राय करा. टिप आहे ती म्हणजे ब्लाऊजसाठी आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज धुवायला घेतो त्यावेळेस तो आपण दुसऱ्या कपड्याबरोबर धुतो किंवा वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा धुवायला टाकतो. अशा वेळेस याचे जे हुक्स असतात ते इकडे तिकडे दुसऱ्या कपड्यामध्ये अडकले जातात आणि त्याच्यामुळे साडीमध्ये किंवा कपड्यामध्ये तसे दुसऱ्या ब्लाऊजमध्ये अडकल्यानंतर ते कापड फाटण्याची शक्यता असते. आता हे हुक्स कशा पद्धतीने अडकतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. या पद्धतीने आपण एकत्र ब्लाऊज धुतले तर ते अशा पद्धतीने एकात एक अडकतात किंवा साडीमध्ये सुद्धा अडकतात. असे हे ब्लाऊजचे हुक एकमेकात अडकू नये किंवा साडीमध्ये दुसऱ्या कुठल्या कपड्यामध्ये अडकू नये त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे ते आता आपण बघूया. आणि अशा प्रकारे ब्लाऊजमध्ये हुक न अडकण्यासाठी जी मी आज ट्रिक करून दाखवणार आहे ती ट्रिक तुम्ही याच्या अगोदर बघितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता त्यासाठी इथे आपल्याला एक रबर घ्यायचा आहे. रबर घेऊन आता त्याचा कसा वापर करायचा ते सुद्धा बघूया. आता या ब्लाऊजचे जे हुक आहे ते आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून त्याची छोटीशी अशी घडी करायची आहे आणि त्याला हा रबर अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे सर्व हुक आतल्या बाजूला गेलेले आहेत. आता अशा प्रकारे हुक पॅक केल्यानंतर तुम्ही कितीही साड्यामध्ये किंवा ब्लाऊज बरोबर हा ब्लाऊज धुतला तरी त्याचे हुक एकमेकात अडकणार नाही. ज्यावेळेस तुम्ही एकत्र ब्लाऊज धुणार असाल तर दुसऱ्या ब्लाऊजचे सुद्धा हुक आपल्याला अशाच पद्धतीने पॅक करून घ्यायचे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ब्लाऊज धुण्यासाठी रबरची ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. पुढची टिप आहे ती म्हणजे कपड्याच्या साबणासाठी आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे धुवून झाल्यानंतर हा साबण असाच इकडे तिकडे ठेवल्यानंतर तो ओलसर होऊन जातो. अशा प्रकारे तो ओलसर होतो आणि वायाही खूप जातो. त्यामुळे साबण आपला पटकन संपतो. त्यासाठी आपल्याला हा साबण ओला होऊ नये, तो पटकन संपू नये त्यासाठी ही ट्रिक करायची आहे. त्यामुळे तुमच्याकडील साबण सुद्धा कपडे धुवून झाल्यानंतर ओलसर होत असेल तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. आता त्यासाठी येथे मी साबण ठेवण्याचे स्टँड घेतलेलं आहे. आता याचा उपयोग मी तुम्हाला कसा करायचा ते दाखवणार आहे. त्या अगोदर इथे मी एक नवीन साबण घेतलेला आहे. तो साबण या स्टँडमध्ये ठेवून दाखवते. अशा पद्धतीने साबण ठेवला तर असा तो ओला होतो. या पद्धतीने तो स्टँडवरती चिकटून राहतो आणि खालच्या बाजूने हवा न लागल्यामुळे तो ओलसर होतो. असा हा कपड्याचा साबण ओला न होण्यासाठी इथे आपल्याला रबरची ट्रिक करायची आहे. त्यासाठी येथे मी 3 रबर घेतलेले आहेत. हे तिन्ही रबर आपण या स्टँडला अशा प्रकारे लावून घेऊया. या पद्धतीने हे तिन्ही रबर स्टँडला लावून झाल्यानंतर हा जो साबण आहे तो आता या रबरवरती ठेवायचा आहे. अशा प्रकारे कपडे धुवून झाल्यानंतर हा ओला साबण आपण या रबरवरती ठेवला तर तो खालच्या बाजूला चिकटणार नाही आणि तो अशा प्रकारे ओलाही होत नाही. त्यासाठी रबरची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आणि रबरची ही ट्रिक याच्या अगोदर तुम्ही कधी बघितली होती का कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता.